फरक नाही। त्यांनी सगळेच कामं खोटे केलेले आहेत। पहिले आमच्याकडून खोटं बोलून वोट घेतले, त्याच्यानंतर जसं सीडी प्लेअरचं काम असते, मधात गड्डा असतो, तसं आमच्याकडून वोट चोरून घेतले आणि त्याच्यानंतर आता ते विमानाचा मुद्दा मांडत आहेत। इथं किती सर्वसाधारण लोक आहेत, तर मला नाही वाटत की तेवढे लोक विमानाने प्रवास करणार। इथल्या शिक्षण करणाऱ्या मुलांसाठी त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांनी काहीच काम केलं नाही। सर्वसाधारण लोकांवर त्यांनी कधी लक्ष दिलंच नाही। तुम्हाला विचार महिला इथल्या आणि कुठल्याच मला नाही वाटत की सुरक्षित नाही आहेत। महिला बिलकुल सुरक्षित नाही। महिला बिलकुल सुरक्षित नाही आहेत, कारण की महिला घराच्या बाहेर गेल्यावर त्यांना सिक्युअर फील होत नाही। आणि इथं आता जास्तीत जास्त एक गोष्ट ऐकायला मिळत आहे, प्रत्येक ठिकाणावरून आपल्या आपल्या जातीचं एक थंब देत आहेत लोक, जय श्रीराम, आणखी वेगळं वेगळं। अरे इथं आपण सगळे लोक आले आहोत। माझं म्हणणं आहे की एका बाईने, हो एक नारी सप्पेबारी ठीक आहे, पण मी तर तिला अक्षरशः कधी पाहिलंच नाही। आणि माझं म्हणणं आहे आमच्या लोकांना जेव्हा वोटिंगच्या वेळेस तिने पाहिलं, वोटिंगच्या नंतर तिने कधी वळून पाहिलं नाही। म्हणून हे विमान काढताय, हे काढताय, आमच्यासारखा व्यक्ती माहित नाही जीवनात कधीतरी विमानाने प्रवास करणार नाही। माझं म्हणणं आहे की आपण इथं सगळे मागासवर्गीय आणि सर्वसाधारण आहोत, खूप हाय फाय क्वालिटीचे आहेत। त्यांच्याकडेच एक मुद्दा आहे, विमान बनवला, विमान बनवला। कोण जाणार आहे इथून विमानाने? कोण इथं रोज विमानाने जाणार आहे? अरे सर्वसाधारण लोकांसाठी काय केलं ह्या 5 वर्षात? सर्वसाधारण लोकांसाठी तिने काय केलं? एखाद्या मागासवर्गीय एरियात जाऊन होळीच्या वेळेस टाळ्या वाजवून नाचून काही होत नाही। मच्छरदाणी सारख्या साड्या देऊन बायकांना बनवण्यात काहीच फरक नाही। सर्वसाधारण लोकांमध्ये जा, त्यांना भेटा आणि विचारा खरंच त्यांच्या परिस्थितीत काय आहे। अजूनही त्यांनी एकही प्रश्न सोडवलेला नाही, फक्त आपला स्वतःची नौटंकी त्या दाखवत होत्या। पण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन काही महिलांची, मेळघाटातला सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे आतापर्यंत तिथे प्रसूतिगृहामध्ये तुम्ही बघा, डॉक्टर सर मी सांगते तुम्हाला, डॉक्टर अवेलेबल नाही आहे। तिथली परिस्थिती काय, महिलांचे जीव चालले आहेत, महिला कुठे येऊन राहिलं, त्यांचे बाळ मृत्युमुखी पडते आहे। तिथली व्यवस्था त्या खासदारांनी लावली आहे का? फक्त होली सेलिब्रेशन असतं, दिवाळी सेलिब्रेशन असतं, हे सेलिब्रेशन करायला ते तिथे जात असतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।